राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत। हिंगोली जिल्ह्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। रामलीला मैदानावर दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडणार आहे। यासाठी रामलीला मैदानावर मंडप उभारणीचं काम सुरू आहे आणि याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि त्यांची हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती उद्या सभा पार पडणार बघू शकता। मी सभास्थळी आहे, त्या ठिकाणी भव्य असं नियोजन जे आहे ते उद्या सभेचं करण्यात आलेलं आहे। दुपारी 1 वाजता देवेंद्र फडणवीस त्यांची जी सभा असणार आहे आणि याच ठिकाणी म्हणजे देवेंद्र फडणवीस उद्या त्या ठिकाणी संबोधित करण्यात बघू शकता की जय्यत तयारी अशी जी आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। भव्य मंडप उभारणीचं काम जे आहे ते मागील 3 दिवसापासून सुरू होतं आणि आता अंतिम टप्प्यात संपूर्ण काम आल्याचं पाहायला मिळतं। बघू शकता की या ठिकाणी जय्यत अशी तयारी सुरू असल्याचं मला पाहायला मिळतंय। स्वतः आपल्यासोबत इथले भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आपण त्याच्याकडून जाणून घ्यात। मला सांगा, या ठिकाणी उद्या देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरती आहेत 19 तारखेला, नेमकी कशी तयारी सुरू आहे आणि काय सांगाल? राज्याचे कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री 29 तारखेला दुपारी 3 वाजता हिंगोली येथे येणार आहेत। विविध कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। 750 करोड रुपयाचं त्यांनी आम्हाला दिलेले आहे, तो कार्यक्रम आहे। आणि त्याचबरोबर शेतकरी व महिला मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे, त्या मेळाव्याला सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत। मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला महिला आणि पुरुष येतील अशी अपेक्षा निश्चित रूपाने आम्हाला आहे। मुख्यमंत्र्यांसह आणखी कोणते नेते उपस्थित राहणार आहेत? मुख्यमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, आपल्या जिल्ह्याच्या पालक असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्री मेघनाताई बोर्डीकर, आपले पालकमंत्री गिरवाळ साहेब, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, गोपीनाथजी पडळकर साहेब हे लोक सुद्धा या बैठकीला, या सभेला येणार। आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्री जे आहेत ते या सभेला उपस्थित राहण्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।